डिशवॉशर चांगला की वाईट? तर मी सांगेन नक्कीच चांगला. कारण की तुम्हाला माहिती आहे मी दिवाळीमध्ये हा डिशवॉशर घेतला होता आणि त्याच्यानंतर माझा नोव्हेंबरमध्ये ॲक्सिडेंट झाला. तेव्हा मला डिशवॉशरची इतकी मोठी चांगली मदत झाली. कारण की आपल्याकडे जेव्हा भांडी घासायला कोणी मावशी असतात त्या सुट्टी घेतात, मग ते भांडी पडून राहतात, मग घरच्यांवर लोड येतो कामाचा. तेव्हा मला कळलं की मशीन किती उपयोगाची आहे. कारण की कुणावर डिपेंड न राहता भांडी लावायला मिनिमम 5 ते 7 मिनटं लागतात आणि भांडी एवढी स्वच्छ निघतात की भांड्यांना कशाचा वास येत नाही, काही नाही. तर माझ्या आजारपणात तर मला या डिशवॉशरनी खूप छान मदत केली. आणि डिशवॉशरमध्ये भांडी सुकून एकदम चकाचक होऊन बाहेर येतात. त्याच्यामुळे उचलायची की ट्रॉलीमध्ये आपापल्या जागेवर लावायची. तर आता लावायला तर आपल्याला लागणार जागेवर. तर जे लावताना जे सुख समाधान मिळतं ना, की म्हणजे कुठलं खरकटं राहिलं नाही आहे भांड्यांना आणि वास येत नाही आहे, ते खूप छान वाटतं. आणि माझं चमच्यांच्या मागचं जे होतं ना काळं, ते सुद्धा हळूहळू निघून चमचे पण एकदम छान शाईन करायला लागलेत. तर त्यामुळे मी 10 आउट ऑफ 10 देईन. आणि हो, तुम्ही म्हणता ना दुधाची भांडी वगैरे निघत नाही, ती थोडीशी भिजवून ठेवली आणि हलकीशी घासणीने घासून काढली तर ती त्यामध्ये व्यवस्थित निघतात. पण बाकी तुम्ही डिश, प्लेट, वाट्या, काचेची भांडी, मिक्सरचं भांडं, या सगळ्या गोष्टी खूप छान निघतात. जर तुम्ही पण विचार करत असाल घ्यायचा तर नक्की घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, मशीनची लिंक पाहिजे असेल तर मेसेज करा लिंक. मी जिथून ऑनलाईन मागवली आहे तिथली लिंक मी तुम्हाला देते. बाय.